हाय, आज फ्लावरची भाजी आपण एक नवीन ट्रिक वापरून केलेली आहे. हे बघा, मी इथं अशी बनवली आहे. ही फ्लावरची भाजी कशी बनवायची ते आपण बघणार आहे. ज्यांना फ्लावर आवडत नाही ते पण हे आवडीने खातील अशा प्रकारे बनवलं आहे. ह्याचा रेसिपीचा व्हिडिओ थोडा मोठा होईल, तर एकदा ट्राय करून नक्की बघा. मीठ टाकायचं विसरून गेले होते, मी लास्टला टाकले थोडंसं मीठ. टेस्ट करून बघितल्यावर थोडंसं पक लागलं म्हणून मीठ वरनं टाकल्यानंतर त्याच्यानंतर पण आपण 5 मिनटं शिजवून घेतली आहे. चला मग आपण आता बघूया कसं बनवायचं ते. इथं मी असं मस्तपैकी फ्लावर कट करून घेते. मोठा मोठा साईज पाहिजे आपल्याला. हे बघा, मस्त असं फ्लावर कट करून घेते. फ्लावर व्यवस्थित बघून करा, कारण किडे वगैरे पण असतात ना. थोडी मोठी मोठी साईजच ठेवणार आहे आपण. मस्त ताजा ताजा फ्लावर आणला होता मी. इथे फ्लावर कट करून घेते आपल्याला हवा तेवढा. हे साईडचं काढून घेते. मोठे मोठे जर आपण पीस ठेवले ना तर ते गळून जात नाही. म्हणजे शिजल्यावर कसं भाजी गळते ना, तर हे गळणार नाही. हे आहे तसेच पीस दिसतील आपल्याला शेवटपर्यंत. बघा, असे मोठे मोठे पीस करून घेते मी इथे. साधी सिंपल रेसिपी आहे, एकदा नक्की तुम्ही करून पण बघा आणि करून खाऊन बघा. कशी लागली मला सांगा कमेंट करून. बस झाली एवढी गोबी. आता मी इथे एक टमॅटो घेते मोठ्या साईजचा, आणि मला हा गावरान टमॅटो भेटला आहे. गावरान टमॅटो हा थोडा टेस्टला आहे ना आंबट असतो. एक टमॅटो यूज केला आहे मी याच्यासाठी. आपल्याला टमॅटोची प्युरी करायची आहे, म्हणून मी मोठे मोठे असे कट करून घेते. बघा, साईडचं काढून घेते थोडं. मोठे मोठे असे पीस करून घेते. टमॅटो आपल्याला नाही भाजायचं, फक्त आपल्याला कांदे भाजून घ्यायचे. तर त्याच्यामध्ये कांदा पण यूज करणार मी. आता मी कांदा असा खिसून घेते, स्लाईस करून घेते, म्हणजे बारीक बारीक. कांदा आपल्याला छान असं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. मी तर 1 ते 1.5 कांदा घेतला आहे मोठ्या साईजचा. कांदा असं स्लाईस करताना माझा हात लागत होता मोबाईलला, म्हणून तो मोबाईल हल्ला 1-2 वेळा. बघा तुम्ही इथे. मोठ्या साईजचा 1.5 कांदा घेतला आहे आपण.
मस्त स्लाईस करून घेतले. आता मी गॅस चालू करून घेते. आता आपली कढई ठेवते. कढई तापली तर आपल्याला त्याच्यामध्ये ऑइल सोडून घ्यायचं आहे. हे बघा मी इथे आता ऑइल सोडून घेते. आपण स्लाइस केलेले कांदे सोडून घेते. ते मस्त आपल्याला ब्राउनिश होईपर्यंत फ्राय करायचं आहे ऑइलमध्ये. मस्त असं आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा लालसर होईपर्यंत. कांदा लालसर झाल्यावर मी काढून घेतले. आता आपल्याला ह्याच्यामध्ये गोबी सोडून घ्यायची आहे, म्हणजे आपली फ्लावर आपल्याला मस्त असं ऑइलमध्ये ना फ्राय करून घ्यायचं आहे. जसं आपण पनीर वगैरे कसं करतो फ्राय, तशा प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे. इथे मी जेवढे आहे तेवढी फ्लावर सोडून घेते. अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. म्हणजे ज्याला आवडत नाही ना ते असं करून खाऊ शकतात. पनीरसारखी सेम लागणार टेस्टला वगैरे. हे बघा आता मी तेलात सोडून घेतले सगळे फ्लावर. आता छान आपण त्याला ना थोडंसं काळं होईपर्यंत तळून घेऊया. मी आधी टमॅटोची प्युरी करून घेतली, त्याच्यातच आपण ते भाजलेला कांदा सोडून घेतला आहे. तो आता मिक्सरमधून बारीक करून घेते. मस्त लालसर होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेऊ. हे बघा थोडं रेड असे झालेत, लाल थोडे असं, म्हणजे ते तळले गेलेत. अजून थोडंसं होईपर्यंत करू आपण, भाजून घेऊ त्याला ऑइलमध्ये. ह्याच्यात थोडंसं मी मीठ सोडते, म्हणजे गोबी म्हणजे आपली फ्लावरला आहे ना थोडंसं असं मीठ लागून जाईल तर कसं फिकं लागणार नाही, ते फ्लावरला पण टेस्ट येईल.
नंतर भाजीत पण टाकणार आपण भाजी फोडणी करताना. मी आधी स्टार्टिंगला मीठ नाही टाकलं. मीठ जर टाकलं ना आधी तर ते गळून जातात, म्हणून पार थोडीशी असं जास्त असे ब्राउनिश होत असताना मी मीठ सोडून घेतलं आहे. हे बघा मस्त असं ब्राउनिश झालेत. आता मी काढून घेते प्लेटमध्ये. आणि मी कांद्याचीच फोडणी दिली आहे. जास्त काही ह्याला ढमाचार करत बसायचं नाही आहे. थोडंसं ऑइल सोडून घेते आता भाजीसाठी. कांदा सोडून घेतला. कांदा थोडा लाल होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेऊ. कांदा फ्राय झाला आहे आपला मस्त. त्याच्यामध्ये मी गरम मसाला सोडून घेते आपला घरगुती. कांदा मसाला, लाल तिखट आणि हळद टाकून घेतली. मसाला टाकून घेते आपला. मस्त त्याला फ्राय करून घेऊया. मिक्स करून घेते. आणि इथं जो मी वाटण तयार केला होता ना आपला, टमॅटो परत आणि हे कांदा, तो सोडून घेते मी. खोबरं टाकायचं असेल तर खोबरं पण टाकू शकता. हे बघा मसाला तो सोडून घेतला आहे, वाटण. आता व्यवस्थित असं मिक्स करून घेते. पूर्ण मसाला आपलं काय बोलतात ते पाणी सोडून असं तेल असं मस्त नाही का ते होतं. बघा याच्यामध्ये दिसत आता मस्त त्याला असं फ्राय करून घ्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये आपल्या वाटणाचं पाणी सोडून घेते, भांडं धुतलेलं ते. आणि याला मस्त एक उकळी आली ना तर आपल्याला ते फ्लावर आपण फ्राय केलेले फ्लावर सोडून घेऊ. फ्लावर सोडून घेते बघा. आता मस्त मिक्स करून घेऊ. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशी रेसिपी एकदा ट्राय करून बघा. थँक्यू. बाय बाय.